मात्र आम्ही आज वरणगाव नगर परिषद जालनामध्ये आलो आणि ओएस अधिकाऱ्यांना विचारण्यात आलं की बाबा मुख्य अधिकारी साहेब बऱ्याच दिवसापासून गैरहजर राहतात. आम्ही काही कालावधीमध्ये वरणगाव शहरामध्ये ठिय्या आंदोलन केलेलं होतं 18 मुद्द्यावरती, परंतु अद्यापही आमच्या आंदोलनाची कुठल्याही प्रकारची दखल घेतली गेली नाहीये. कारण का तर बा आम्हाला उडवाउडीचं उत्तर देण्यात येत आहे. मुख्याधिकारी साहेबांना भेटण्यासाठी येतो बऱ्याच दिवसापासून, पण मुख्याधिकारी साहेबांसोबत आमची चर्चा होत नाही. वरणगाव शहरामध्ये प्रशासकांचा काळ लागू झालेला आहे. गेल्या 4 वर्षापासून प्रशासक इथं बसलेले आहेत आणि मुख्याधिकारी साहेब वरणगाव शहराचा कारभार बघून प्रशासकाला अहवाल सादर करतात, परंतु मुख्याधिकारी स्वतः बऱ्याच दिवसापासून आचारसंहितेच्या काळापासून वरणगाव शहरामध्ये हजरच नसतात आणि वरणगाव शहरामध्ये प्रत्येक वार्डामध्ये भरपूर समस्या उद्भवतात आणि मुख्याधिकारी साहेबांना कुठं ना कुठं वेळ काढूपणा करून मुख्याधिकारी साहेब या ठिकाणी गैरहजर राहतात. त्या बाबतीमध्ये आज आम्ही आम आदमी पार्टी वरणगाव शहरातर्फे आज एक लोकशाही दिनानिमित्त एक आंदोलन छेडण्यात आलेलं आहे. आमचं वंदे मातरम. मी मोहन सोनोने, आम आदमी पार्टी तालुका अध्यक्ष. आज ज्या प्रकारे वरणगाव नगर परिषदेची एक दयनीय अवस्था आणि संपूर्ण वरणगाव शहराची प्रामुख्याने विकास कुठेतरी खुंटल्यासारखा वाटतोय. या ठिकाणी राऊत साहेब जे मुख्य अधिकारी आहेत ते वरणगाव नगर परिषदेमध्ये आम्ही मागच्या वेळेला बऱ्याच वेळा या ठिकाणी त्यांची भेट घेण्यासाठी आले, पण ते आम्हाला एकही वेळेला नगर परिषदेमध्ये उपस्थित दिसले नाही. त्यांच्या कर्मचाऱ्यांना विचारलं असता त्यांचे कर्मचारी म्हणतात जळगावला मीटिंगसाठी गेले आहे साहेब, कामासाठी गेले आहे. मला सांगा की बा हप्त्याभरामध्ये 6 दिवस जर मुख्य अधिकारी साहेब बाहेर असतील तर मग वरणगावचा जो विकास आहे हा कुणी करावा आणि वरणगावच्या ज्या समस्या आहेत ह्या कोणाकडे मांडाव्या. नागरिकांना प्रश्न पडलेला आहे की या ठिकाणी मुख्य अधिकारी नसतात आणि बरेचसे कामं जे आहेत ते मुख्य अधिकाऱ्यांशिवाय होत नाही. आणि म्हणून आम्हाला एक कळकळीची विनंती करायची आहे मुख्य अधिकारी साहेबांना की तुम्ही कमीत कमी हप्त्याभरातनं 4 ते 5 दिवस या ठिकाणी उपस्थित राहावं, गावाच्या समस्या सोडव्यात. बऱ्याचशा ठिकाणी मागे एक विषय झाला किंवा आम्ही मागील 18 मुद्द्यांवरती कुठल्याही एका मुद्द्यावरती नगर परिषदेने काम केलेलं दिसत नाहीये. आणि ओएस साहेबांना मागे विचारलं असता नगर परिषदेमध्ये कुत्र्यांना पकडण्यासाठी निधी नाहीये असं स्पष्टपणे ओएस साहेबांनी आम्हाला त्या दिवशी सांगितलं. तर नगर परिषदेकडे जर निधी नसेल तर गावाचा विकास होणार का, यावरती जनता मुख्य अधिकाऱ्यांना प्रश्न करत आहे आणि त्यांनी खरोखर त्या प्रश्नाचं उत्तर द्यावं. मी संतोष गौड, वरणगाव शहराध्यक्ष. आम्ही बऱ्याच वेळा जनतेच्या समस्या मांडण्यासाठी सीओ साहेबांना भेटायला आलो आणि निवेदनही दिले, परंतु यावर आम्हाला कोणतेही उत्तर अथवा कार्यवाही दिसली नाही. आज लोकशाही दिन असल्यामुळे आम्ही त्यांना भेटायला आलो आमचे कार्यकर्ते, परंतु आज सुद्धा ते उपस्थित नाही. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना वेठीत झटण्याचं काम सीओ हे करीत आहे. आणि आज आम्ही त्यांना भेटायला आलो असता सीओ साहेब उपस्थित नसल्यामुळे आम्ही हार घालण्यासाठी त्यांच्या खुर्चीला आलो होतो, परंतु काही अधिकाऱ्यांनी आम्हाला इथे नाईलाज केला आणि त्यांना टाकू दिल्याने त्यासाठी आम्ही आज त्यांच्या दालनाला हार लावून आमचा निषेध व्यक्त करतोय. जर जनतेचेच काम होत नसले तर प्रशासन काय कामाचे, असा प्रश्न जनतेमध्ये निर्माण होत आहे.